राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे ना एक वेगळ्याच प्रकारची स्टोरी तुम्हाला सांगायची की बाबा कसं असतं, काय होतं आणि काय झालं. म्हणजे लोकांना, माणसाला, मला सांगा तुम्ही, अक्कल दिली पांडुरंगाने, देह दिला मनुष्य जन्म. हा, म्हणजे 1% का होईना अक्कल हा प्रकार पाहिजे ना. जुन्या माणसाची म्हणे, लोकांसाठी मिशा काढू नका, हा स्वतःच बघा. मिशा लोकांसाठी काढायच्या नाहीत. काय प्रकार आहे तुम्हाला इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोल्हापूरमध्ये घडलेली घटना आहे. घटना जुनी, निकाल आता लागलाय, म्हणून त्या घटनेचा संदर्भ तुम्हाला देणं गरजेचं आहे. मीना सराटे आणि नितीन सराटे ही नवरा बायको आहेत. आता नितीन सराटेचा थोडा प्रॉब्लेम आहे. पहिली बायको मरून गेली, त्याच्यामुळं ह्या नितीननी वय वर्षी 41व्या वर्षी 23 वर्षाची दुसरी बायको केली. आता काय होतं, जसं वय तसं तुमचं शारीरिक क्षमता असते, ही तर गोष्ट मान्य आहे. कशाचं सॉंग करता येतं, वयावर कंट्रोल नाही कोणाचा, वयाचं सॉंग करता येत नाही. माणसाचा शरीर संबंध करण्यासाठी किंवा कायमसाठी, तुम्हाला माहिती आहे का, आज परिस्थिती अशी आहे की 30 वर्षाचा मोठी डिरी बिरी असलेला, व्यायाम नसलेला असा मुलगा, 30 वर्षाचा बरं का, शरीर संबंध जास्त वेळ टायमिंग देऊ शकत नाही, तो 70 वर्षाचा माणूस देऊ शकतो. ही वस्तुस्थिती याची का, तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती फिट आहे हे फार महत्वाचं आहे. इम्युनिटी पॉवर तुमची किती आहे, तुमची कैची हा प्रकार तुम्हाला माहिती आहे कसा, आता ग्रामीण भागात कैचीच म्हणतात बा. कैची कंट्रोल किती आहे, कैची म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, आपल्याला नैसर्गिक विधी असेल 1 नंबर 2 नंबर, तुम्ही दाबून धरू शकता, बरोबर का, त्याला कैची म्हणतात. त्याच्यात 40 नंतर गोत्र डिली पडतात. गोत्राचा अर्थ असं होतं, शरीराची जी संरचना आहे आपल्या, ही गोत्र डिली पडतात. ही गोत्र डिली पडली की बा एखाद्या कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल न राहणं, कंट्रोल कमी होणं, त्याला गोत्र म्हणतात. आता हा 42 वर्षाचा, ही 23 वर्षाची, कसं साखर जुळायचं तुम्हाला सांगतो, जुळू शकत नाही. त्याच्यामध्ये मरणाचा रागीट हा नितीन, हा थोडंफार 90 हाणणे, शिव्या देऊन नसता राहत नव्हता, घरी आल्या बायको वाजवणी, आमकं तमकं. काय होतं, जरी नवरा असला जरी ती बायको असली, जो नवरा बायकोला मारहाण करतो, आता ते प्रमाण बरंचसं कमी झालंय, पण जो मारहाण करतो त्या बायकोच्या मनात तिचा अंतरात्मा काय सांगतो माहितीये का, बाया तोंड वासून गेलं तरी बरं होईल, ही रियालिटी बरं का. तो मेला तरी त्याला घरो पडत नाही का, वेदना असतात, हा पुढच्याला इज्जत असते, आणि कुणाच्या अशा मानसिकतेची खेळू नका. काळ आता आताचा काळ असा आहे, जीवाच्या पलीकडे जरी बायको समजत असला तरी बायका पळून जातात. हे तो मारहाण करतोय, तुझा करेक्ट कार्यक्रम भाऊ. हिथं काय झालं तुम्हाला सांगतो. ही नीता आणि नितीन, सॉरी मीना, भानगड अशी आहे की 23 ही याचा काय टायमिंगचा मेळ गावाना काय व्हायना, इकडं लफा लफा सौंदर्य, आणि ह्यांचं काय जुळा ना व्यवस्थित, बागाना काय व्हायना. मग अशी परिस्थिती तयार होते. त्यावेळेस कायदेशीर सल्ला माझा असा आहे की नांदू नका, कायदेशीर घटस्फोट द्या. मला नांदायचं नाही, मला घटस्फोट द्या, दुसरा नवरा करा बा, टायमिंगचा करा, काय काय पण कुणाचा जीव नका घेऊ, ह्या मताचा मी. हा, कारण जीव घेतल्यावर ती बाई अडचणीत, मारणारी अडचणीत, लाखलं पडी त्याच्यात, आयुष्याची बरबादीच ना. त्यामुळे कायदा हातात घेऊ नका. पण लोक ऐकतात ना, ऐकत नाही लोक, त्यांच्या मनाला वाटत, हा जे सुख बाजारामध्ये 300-400 रुपयात विकत मिळतं, त्या सुखासाठी लोक खून करतात, ह्याचं मला विशेष वाटतं. म्हणजे ह्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे, मला तुम्ही सांगा भाऊ, काय लॉजिक आहे. तुम्ही असं गुंतून राहू नका ना, गुंतून राहू नका तुम्ही, हा अजिबात नाही राहायचं गुंतून. माणसाने कसं असं मोकळं डाकळं असलं पाहिजे, हा
उदारमतवादी असलं पाहिजे. हा, प्रेम कसं विभागून केलं पाहिजे, लक्षात घ्या. वाटून वाटून केलं पाहिजे. गुंतला ना की संपला. इथं काय झालंय, ही जी मीना आहे तिने राजेश मानकर नावाचा ठोकेकर तर ठेवला बा. टायमिंग जसं असन, तृप्त होत असन, लाकलं फ्री. तुम्हाला काय सांगायची गरज, तुम्ही लय हुशार झाला आता. नवऱ्याच्या परत नवरा कसला हे मारहाण करणारा, तिथं ठेवला बा. ही त्या बाईची पहिली चूक. आता लफडं कुठलं बी असून लपून राहतं का? आणि जरी लपवायचं म्हणलं, हा, लपणार म्हणजे लफडं करणारा लफडं लपवतोच. तो काय असा चावट येऊन कुत्र्यावरच्या निशावर टाकत नाही चौकात, तसं नसतं. ती गुप्तता घेत्यात. पण बिथीला, चौकाला, दुकानदाराला ह्याला त्यांच्या बारीक नजर असतात. कोण गेला, किती वेळ गेला, नाही एकच शॉट झाला असेल, आला माघारी, आला बरं का, हा हलबाडतोय बरं का, गाळाटला तो आता. लय लोक चित्र तुम्हाला माहिती नाही. ह्या भानगड ह्या केसमध्ये काय झालंय, ह्यांची जी भानगड चालू झाली, नवऱ्याला कोणतरी तर काल टाकून दिलीच बा, ही असंच आहे बरं का. मग काय बायको काय थोडी चौपाय सुरुवात केली होती त्यांनी 2-4 वेळा लय हाणली. बायकोने ठोकेकरला आदेश दिला, याला मारून टाका. आता मला सांगा, त्याला तो जो ठोकेकर आहे राजेश मानकर, याच्या सपोर्ट करायला, सहाय्य करायला किती लोक यावं तो. ही घटना त्यामुळे वेगळी देण्यात ठेवा. तब्बल 11 जण, त्याच्यात 3 लेडीज पण आहेत, 2 सुपारी किलर आहेत. 1.5 लाखाला सुपारी ठरली याला मारायचं. 11 जण, अहो 11 जण का देशाची एक विकेट पाडायला 11 जण म्हणजे काय क्रिकेटची टीम झाली पार ही. 11 जणांचे 11 प्रपंच आहेत, लक्षात घ्या. वाईट काम करायला, आणि ती बी खुनासारखा गुन्हा करायला. एक तर फाशी होईल, तर जन्मठेप होईल. 11 जण तयार झाले. याला कुठं बादराला, विशालगड जंगल परिसर आहे त्या ठिकाणी न्याला. हॉकी स्टिक आमकं तमकं त्यांनी मारहाण केली. त्याच्यानंतर एका हत्याऱ्याने त्याचं मुंडकं कट केलं, दरीत टाकून दिला बॉडी. सगळं वाट लावली त्याची नवऱ्याची. गेलं ते पोलीस स्टेशननी त्या शाहूपुरी इतकी कौतुकास्पद. हा, त्यामुळे मला महाराष्ट्र पोलीसचा विशेष आदर आणि अभिमानी. हा, म्हणजे जे काही करप्ट आहे ते सोडून बरं का. आता काहींचं कसं आहे, फक्त काही तक्रार आले की कुठून पैसा माल मिळून चाफायला परस्पर, ही असे ह्यांचा नका विचार करू. पण पोलीस स्टेशननी शाहूवाडी पोलीस स्टेशन इतकी सुंदर कामगिरी केली. एक से एक पुरावे, एक से एक मुद्देमाल म्हणजे बॉडी ताब्यात घेणं, त्याची ओळख पटवणं, त्याच्यानंतर इतकी परफेक्ट केस बांधली, दिली कोर्टात टाक. पोलिसांची जबाबदारी तिथपर्यंतची. गुन्हे जे झालाय ते आरोपी ताब्यात घेणे, आरोपी नंतर ते सगळं स्टडी करून केस बांधणे, कलम लावून अमकं तमकं. न्यायालयापुढे केस गेली की पोलिसांचा रोल संपला. फार फार जबाबाला जावं लागतं, ते काय नेहमीच्या कामाचा भाग आहे, तो विषय नाही. आता ही घटना, खून झालाय तुम्हाला सांगतो 9 जानेवारी 2011. 11च्या सुरुवातीला बघा, आता 26 चाललंय. 2011 झालेला खून, 11 11 22, 11 10 21, 22 23 25, 14 वर्ष निकाल लागलाय. ही आपली न्यायव्यवस्था. पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायाधीशांनी, त्यांचं नाव आहे एस बनसोडे, आदरणीय माननीय वंदनीय न्यायाधीश यांनी ह्या जी घटना आहे ह्याचा निकाल दिलाय. निकाल काय दिलाय, जन्मठेप दिली 11च्या 11 जणांना. निकाल चांगला दिला, त्याबद्दल वाद नाही. पण तो 14 वर्ष निकाल दिला हे मला अजून काय कळलं नाही. तुम्हाला कळलं असलं मला सांगा. दुसरी गोष्ट, ह्या 11 वर्षे त्याला लागली तर वरती अटकच, त्याबद्दल काय वाद नाही. ह्या 11तलं म्हणजे 14 वर्ष निकाल लागला. 11 आरोपीपैकी एक तर मरून गेला, काय आजारपण झाला असं. 2 आजच्या तारखेपर्यंत फरार आहेत. त्यांना ठेवा, मुख्य आरोपी आजच्या तारखे म्हणजे 14 वर्षापासून फरार आहेत ते, आज पण फरार आहेत. असू द्या. राहिले किती? 8. 8च्या 8ला जन्मठेप किती वर्षाची केली? 20 वर्षाची केली. आता 14 आणि 15 ते सोडून द्या तुम्ही, आता ना 20 वर्षाची केली. म्हणजे हे 14 वर्ष ऑलरेडी आतमध्ये, म्हणजे 4 वर्ष जर, आणि
जे आतमध्ये ती सजा पकडली जाते, इथून पुढे 14 नाही, लक्षात घ्या. इथून पुढे 14 नाही, इथून पुढे 20 नाही. ते पकडला जाणार काळ 14 आणि 6 5-6 वर्षात तर बाहेर गडी बाई सकट. हा, त्याच्यामुळं लय अवघड झाले बुवा ह्या जगामध्ये. आहे ना, मला एक कळलं नाही ह्या घटनेमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, 11 आरोपींनी वाईट कृत्य करायला 11 आरोपी होते. ह्या 11 आरोपीला कमीत कमी 22 पोर असते का नाही, तुम्ही सांगा आता. पूर्ण आयुष्याचं वाटो झालं या 22 पोरांचं, लक्षात घ्या. ह्या अवलादींचे हे लक्षात येत नाही. 22 जणांच्या मुलांचं भवितव्य संपून गेलं. आईन बापा जर जाग्यावर नसतील, बापाचं हातामध्ये असन वाईट गुन्हा, त्या पोरांनी काय शिकायचं हो? त्यांना कोणी सदमार्गाला न्यायचं? मग ते पेट्रोल बुलेट घेऊन फटाका फोडीत बसते रस्त्यावर. निमित्त कुठलंही असतं, त्याचा वाढदिवस असून दे, एखाद्या महापुरुषांचा वाढदिवस असून दे, काही असून द्या, ती फटाका फोडीते ठॉय ठॉय ठॉय. तुम्हाला सांगतो, फटाकडं ती तसं वाजवणाऱ्या बुलेटला ह्याला वाजवणाऱ्यासाठी सांगतो, इतक्या घाण लोक बोलतात ना, लाईफ मध्ये तुम्ही काही करावं असलं. तुम्हाला लय असं फेमस व्हायचे ना, तुम्ही नग्न प्रदर्शन करा ना काहीतरी. लक्षात, तुम्हाला काय ही मानसिकताच कुठे चालली मला ते काय कळना. लोक इतकी घाण, मग तुम्ही असं लोकांनी मला वाईट म्हणावं म्हणून वागताय काय? असं अशी परिस्थिती आहे महाराज. लय लोक गाणं शिवाय देतात भाऊ ते. हा, लय लोक मला वाईट वाटतं त्यांचं ते शिवाय ऐकल्या लोकांच्या किती. हा, आणि काय काय म्हणतात ना, ती न सांगण्यासारखं आहे सोशल मीडियावर, इतकी लोक. त्यामुळं लाईफमध्ये येऊन आहे ना, फटाकडं फोडवण्याऐवजी तुमच्या अकाउंटमधलं पुढचं 00 वाढवा बाबा. हा, तिथं फटाकडं फोडा. कारण ऐन वेळेस तुम्हाला कॅन्सर होऊ, तुम्हाला काही होऊ, तुम्ही वाईट परिस्थितीत सापडू, तुम्ही खायला मागू, तुम्हाला कुठला आजार होऊ, फक्त ते 00 तुमच्या कामाला येणार आहेत, ते अमाऊंट कामाला येणार आहे, फटाकडं नाही. रामकृष्ण हरी माऊली.